ओसीअभावी अडकलेल्या मुंबईतील 19,000 इमारतींना दिलासा. महापालिकेच्या अभय योजनेला स्थायी समितीची मंजुरी. स्थायी समिती अध्यक्षांची माहिती. 17 नोव्हेंबर 2016 पूर्वी वापरात असलेल्या पात्र इमारतींना लाभ मिळणार. पहिल्या 6 महिन्यात अर्ज केल्यास कोणताही दंड नाही. मुंबईतील धोकादायक झाडांची तपासणी सुरू. दुर्घटना टाळता याव्यात म्हणून धोकादायक झाडं ओळखण्यासाठी झाडांचं शास्त्रीय मूल्यांकन केलं जाणार. प्रायोगिक तत्वावर वांद्रे येथील 5,000 झाडांचं मूल्यांकन सुरू. मुंबई पालिकेकडून वृक्ष संजीवनी अभियानाद्वारे जनजागृती. यंदा पावसाळ्याआधीच वृक्ष सर्वेक्षण करून 1,03,000 झाडांची छाटणी तर 4,240 झाडांवरचे खिळे, पोस्टर्स आणि केबल्स काढल्या. आईवडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला चपराक. आईवडिलांकडून गिफ्ट मिळालेले घर परत करावं लागणार. मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली. पुण्यात 8 दिवसांनंतर पावसाची विश्रांती. 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान पुण्यामध्ये 270 झाडं पडीच्या घटना. 20 ठिकाणी पाणी शिरलं तर 10 ठिकाणी धोकादायक भिंत पडल्याची घटना. पुणे शहरातील 39 ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे स्थायी समितीकडून उपाययोजनांचे आदेश. संबंधित ठिकाणी अधिकारी नेमून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना. पुण्यातील भुयारी मार्ग, HCMTR प्रकल्प आणि रिंग रोडसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समितीचे अध्यक्ष असणार. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समितीत समावेश. पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी अवघ्या 2 निविदा प्राप्त. शहरातील 200 टन सुका आणि 300 टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा. प्रक्रियेत स्पर्धा न झाल्यामुळे कुणाचा फायदा याकडे लक्ष.